मंडळी, लोकसभेला सगळ्यात मोठी उलथापालथ कोणत्या मतदारसंघात झाली असेल तर ती म्हणजे सांगलीत। संतदा पाटलांचे नातू विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत इथे भाजपच्या संजय काका पाटील यांना त्यांनी मोठा धक्का दिला। त्यामुळे सांगलीत संजय काका पाटील यांचं अस्तित्व संपतंय की काय अशा चर्चा होऊ लागल्या असतानाच आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या निवडणुकीत संजय काका पाटलांनी लोकसभेला जे झालं ते न होऊ देण्याचा निर्धार केलेला आहे। तासगाव कोटे विधानसभा मतदारसंघामधून स्वतः संजय काका पाटील किंवा त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे निवडणुकीत उभे राहू शकतात। मंडळी, तासगाव म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समोर नाव येतं ते म्हणजे आराराबा पाटील यांचं। त्याचं कारण म्हणजे आराराबा पाटील हे सर्वाधिक म्हणजेच 4 टर्म तासगाव मतदारसंघाचे आमदार होते। 1995 ते 2015 अशी सलग 20 वर्ष त्यांनी मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केलं। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील या गेल्या 9 वर्षांपासून तासगावचं प्रतिनिधित्व करत आहेत। आता आराराबा पाटील यांच्या निधनानंतर सुमन पाटील यांनी त्यांचा राजकीय वारसा चांगल्या प्रकारे सांभाळला असला तरी आता आराराबा पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याने नुकतीच वयाची 25 वर्ष पूर्ण केलेत। त्यामुळे यावेळी सुमनताई निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहतील की नाही याबाबत साशंकता आहे, तर त्यांच्याऐवजी रोहित पाटील हे निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजे या सगळ्यात दुसरीकडे त्यांचे पारंपरिक विरोधक अजितराव घोरपडे हे खासदार संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील आणि रोहित पाटील यांच्या विरोधात उभे असतील असं बोललं जात आहे। म्हणूनच यावेळी कोण मारतंय विधानसभा निवडणुकीचं हे मैदान, कोणाची ताकद जास्त आहे, एकूणच तासगावचा पुढील आमदार कोण असेल सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष। तर बघा मंडळी, सुरुवातीला तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचा एकूण आढावा घेत असताना आराराबा यांची कारकीर्द अभ्यासणं महत्वाचं ठरतं। आराराबा यांनी राजकारणाला सुरुवात केली तेव्हा आबा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 1995 मध्ये ते काँग्रेसचे आमदार झाले। सगळ्यात पहिल्यांदा आराराबा पाटील यांनी ग्रामविकास मंत्री पदासारखं महत्वाचं खातं सांभाळलं। त्यानंतर आपल्या कामातून राष्ट्रवादी पक्षाची चांगली प्रतिमा राज्यभर पसरवली। शिवाय 2004 आणि 2009च्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत तासगाव मधून आराराबा विजयी झाले। पण मंडळी, आराराबा यांना पक्षांतर्गत खूप मोठा विरोध होता। त्यांचे पक्षातील सहकारी संजय काका पाटील यांनी तासगाव मध्ये नेहमीच त्यांच्या विरोधात काम केलं। त्यामुळेच आराराबा पाटील यांनी मधला पर्याय म्हणून संजय काका पाटील यांना विधान परिषदेची जागा देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय काका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदारकी मिळवली। संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आराराबा यांचीही एक प्रकारे मुक्तताच झाल्याचं मतदारसंघात बोललं गेलं। मात्र दुसऱ्या बाजूला आराराबा पाटील यांनी नेहमीच राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं। अनेक मंत्रिपदावर राहिलेल्या आराराबा पाटील यांनी गृहराज्यमंत्री आणि ग्रामविकास खात्यात उत्कृष्ट काम केलं, त्यामुळे त्यांचं नाव आजही घेतलं जातं। गृहमंत्री असताना त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती चळवळ गावागावात राबवली। त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत आराराबा पाटील मतदारसंघातून 5व्यांदा निवडून आले। पण दुर्दैवानं वर्षभरातच त्यांचं कर्करोगाने निधन झालं। पुढे त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या आबांच्या निधनानंतर गेली 10 वर्ष झालं मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। आबांच्या पाठीमागे सुमनताईंना सहानुभूती मिळाली आणि तासगावच्या जनतेनं त्यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला। सुमनताईंनी तासगाव विधानसभा मतदारसंघांच्या विकास कामात आणि पक्षाच्या कामात नेहमीच लक्ष ठेवलं। आराराबा पाटील यांच्याप्रमाणेच सुमनताई पाटील यांना देखील मतदारसंघातील जनतेनं खूप साथ दिली। या सगळ्यात आबांचे चिरंजीव रोहित पाटील हे देखील आराराबा पाटलांचा राजकीय वारसा पुढे आणत आहेत। म्हणजे रोहित पाटील गेल्या 5 वर्षांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहेत। गेल्या महिन्यात रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोहित पाटील हे तासगावचे उमेदवार असतील असं सांगत रोहित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे आगामी निवडणुकीत रोहित पाटील हे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार यात शंका नाही। रोहित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील परिस्थिती रोहित पाटील यांच्या बाजूने व्हायलाच दिसत आहे। पण आता या सगळ्यात आराराबा पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या संजय काका पाटील यांना लोकसभेमध्ये झालेला पराभव चांगलाच जिवारी लागल्याचं दिसतंय। त्यांनी आपले चिरंजीव प्रभाकर पाटील यांच्यासाठी गावोगावी गाठीभेटी सुरू केल्या आहेत। त्यामुळे रोहित पाटील यांच्या विरोधात संजय काका यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील उभे राहणार हे निश्चित मानलं जात आहे। आगामी निवडणूक ही या 2 तरुण नेत्यांमध्येच होणार हे निश्चित आहे। मंडळी, माहितीत तासगावची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असं बोललं जात आहे। त्यामुळे प्रभाकर पाटील हे घड्याळ हातात घेण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून समजतंय।
म्हणूनच मग प्रभाकर पाटील अजित पवार गटाकडून लढणार का, तर हे पाहावं लागेल. पण या सगळ्यात गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेकडून लढलेल्या तत्कालीन राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांना देखील अजित पवार गटात खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये येताना दिसत आहेत. शिवाय मागे तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला जसा अजित घोरपडेंशिवाय पर्याय नव्हता, तसाच विधानसभेला देखील अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नाही, अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी अजित घोरपडे यांच्या बरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. तासगाव विधानसभा मतदारसंघातून अजितराव घोरपडे यांनी विशाल पाटील यांची धुरा सांभाळली होती. पण आता यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीत हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जाणार हे पाहावं लागेल. पण एकूणच मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही, त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच घड्याळ हातात बांधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजय काका पाटील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यामुळेच मुंबईत ठाण मांडून आहेत, त्यामुळे लवकरच या मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे. आता या सगळ्यात अजितराव घोरपडे यांची भूमिका गुलदस्त्यात असली तरी विशाल पाटील तासगावमध्ये नेमकं कोणाचं काम करतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. पण मंडळी, राजकीय वारसा लाभलेल्या रोहित पाटील यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक असणार असं बोललं जात आहे. कारण लोकसभेचा पराभव जिवारी लागल्यामुळे संजय काका यांनी आपल्या मुलासाठी पळापळी सुरू केली आहे. याशिवाय गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघावर पाटील कुटुंबियांचं वर्चस्व आहे. तरी हा मतदारसंघ दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असून पाणी न मिळाल्यानं रोहित पाटील व सुमन पाटील यांच्यावर अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे रोहित पाटील यांच्यासाठी येणारं विधानसभेचं मैदान निश्चितच कठीण होणार आहे. त्यातच आबा काका आणि अंजनी चिंचणी अशी मांडणी करत विशाल पाटील यांनी अजितराव घोरपडे यांना प्रोजेक्ट केलाय. त्यामुळे आबा काका गटांच्या भांडणाचा अजितराव घोरपडे यांना फायदा होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतायत. रोहित पाटील यांच्यासाठी इथून बरेच प्लस पॉईंट असले तरी त्यांच्यासाठी निवडणूक सोपी नसणार हे मात्र नक्की आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कोण होईल तासगाव कवठे महाकाळचा पुढील आमदार? रोहित पाटील, प्रभाकर पाटील की अजितराव घोरपडे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच प्रत्येक मतदारसंघातली राजकीय परिस्थिती नेमकी काय हे समजून घेण्यासाठी आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.